एक रात्र होती. त्या रात्री सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसत होता. सगळीकडे पणत्या पेटल्या होत्या, आकाशकंदील पेटले होते. म्हणजेच दिवाळीचा दिवस होता, पण एका तांड्यावर फक्त एक पणती पेटत होती आणि घरामध्ये कित्येक आठवणींना, कित्येक गोष्टींना स्मरणात ठेवून लहान लेकरं बसलेले होते, युवक बसलेले होते. पण आपल्या लेकरांना काहीच देता येत नाही ही भावना त्यांच्या डोळ्यात तेलासारखीच तळतळत होती, पण काहीच करू शकत नव्हते. अशामध्ये एक आमदार दुसऱ्या दिवशी पुढे येतो, त्या लेकरांना घेतो, दुकानात जातो. दुकानात गेल्यावर हवे ते कपडे घेऊन देतो, हात लावेल त्या कपड्यांची कोणतीही किंमत न करता त्या मुलांना खरेदी करून देतो. त्याच्यानंतर फटाक्याची एक चाहूल त्या लेकरांच्या चेहऱ्यावर दिसल्यानंतर ते पुन्हा फटाक्याच्या दुकानात जातात, हवे ते फटाके घेऊन देतात. त्या मुलांची पुन्हा एक इच्छा होते की आम्हाला या गाडीत फिरायचं आहे, आलिशान गाडीत फिरायचं आहे, चांगल्या गाडीत फिरायचं आहे. तर आपल्या स्वतःच्या गाडीत बसून शहरभर त्या पोरांना फिरवायचं काम करतात, फराळ खरेदी करतात आणि पुन्हा त्यांना तांड्यावर घेऊन नेऊन सोडतात. त्यांच्या परिवारालाही सगळं साहित्य देतात. त्याच्यानंतर पुन्हा त्याच काळात शेतकरी अजून हप्त्याचे पैसे आले नाही, सरकारकडून जे पैसे येणार होते ते पैसे आले नाही, म्हणून हक्कानं फोन करतो, दादा अजून पैसे आले नाही, काय करायचं, बिंदास बोलतो. तर दुसऱ्या ठिकाणी एकाचे पैसे आल्यानंतर तो दादाला फोन करून सांगतो, दादा पैसे आलेत. ह्या तिन्ही उदाहरणातून आपल्याला काय समजतं, तर यातून समजतं बिंदास बिंदास बोलणं, यातून समजतं हक्काचं बोलणं आणि यातूनच समजतं आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसाचं हक्काचं बिंदासपणे वागणं. ही गोष्ट एका आमदाराबद्दल आहे. ते आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील. पण प्रत्येक आमदाराची भूमिका प्रत्येकाला पटल असं नाही, प्रत्येक आमदाराचं काम प्रत्येकाला पटल असं नाही, प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक माणसाचं काम करण्याची खूबी प्रत्येकाला पटेल, त्याला विरोधच होणार नाही असं होणार नाही. आणि तेच खऱ्या अर्थानं राजकारण समजलं जातं. पण ह्या वर्षीचं राजकारण अतिशय वेगळं असणार आहे. 2024 इलेक्शन अतिशय वेगळं असणार आहे. राणादादाला ही टफ फाईट दिली जाणार आहे, पण राणादादाजवळ अशा हक्काच्या काही 2-3 गोष्टी आहेत. त्या गोष्टींमुळे राणादादा यंदा ही मैदान मारतील अशी सगळीकडे चर्चा आहे. आता त्या चर्चांना सुरुवात करूया. त्यासाठी अगोदरच तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी जसं बिनधास्तपणे लोक त्यांना फोन करतात, तसंच बिनधास्तपणे आपणही बोलतो. बोल बिनधास्तला आता सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. ह्या मतदारसंघाचा विचार करताना सगळ्यात मोठं नाव आपल्यासमोर येतं पद्मसिंह पाटील. या एका नावाभोवती उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवचं पूर्ण राजकारण गेल्या कित्येक पिढ्यांपासून, वर्षांपासून, दशकांपासून आजपर्यंत चालू आहे. आता हे राजकारण त्यांच्या पुत्राच्या खांद्यावर आलं आहे, म्हणजे राणादादांच्या खांद्यावर आलं आहे. राणादादा अगोदर म्हणजे त्यांचे वडीलही राष्ट्रवादीत होते, मात्र 2019ला ते भाजपात गेले. आणि हीच गोष्ट जिल्ह्यातील अनेक लोकांना खटकलेली आहे. राणादादांवर, पाटील घराण्यावर प्रचंड प्रेम आहे, पण कुठंतरी भाजपामध्ये गेल्यामुळं एक नाराजीची झालरसुद्धा त्याच्यात पाहायला मिळते. पण दुसरीकडे कधी कधी पक्ष पाहायचा नसतो, तर कधी कधी माणूस पाहायचा असतो, अशी भावना लोकांमध्ये एक दिसून येते. त्यामुळं भाजपाचे समर्थक आणि जे पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आहेत, तेही राणादादांच्या पाठीमागं उभे राहताना दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता परवाच त्यांनी जवळपास 1,500 लोकांना अयोध्येला पाठवलेलं आहे दर्शनासाठी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ते अधूनमधून त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, इथं महिलांसाठी सहल यात्रा काढत असतात. आध्यात्मिक कार्यक्रम त्यांच्या वतीने घेण्यात येत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुळजापूर जे मंदिर आहे त्याला जागतिक पर्यटनाच्या यादीत नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे तिरुपती बालाजीसारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला आहे आणि त्याचाच फायदा तुळजापूरच्या विकासासाठी होणार आहे, असं एक चित्र समोर येताना दिसतं आहे. दुसरी बाब म्हणजे रेल्वेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, यासाठी त्यांनी केलेले आंदोलनं, दिलेला लढा हा कुठेतरी नंतरच्या काळात यशस्वी होताना दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पीक विम्याचा प्रश्न आहे, त्यासाठी त्यांनी अनेकदा न्यायालयीन लढा दिला आहे. उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा असेल, ह्या सगळ्या कामामुळं कुठंतरी त्यांची एक सकारात्मक एक
ऊर्जा तयार होतीये, सकारात्मक प्रभाव जनतेवर पडताना दिसतोय. त्यामुळं अर्थातच ही निवडणूक त्यांच्या बाजूनं बऱ्याचदा दिसतीये. पण आता महाविकास आघाडीच्या वतीने कोणता उमेदवार देणार आहेत आणि त्याबद्दल काय होऊ शकतं याच्यावरही आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. पण तुर्तास तरी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर राणादादा यांची पॉवर दमदार दिसतीये. लोकसभा निवडणूक काय असेल आणि राणादादांचा पराभव करण्यासाठी ओमराजेंचे काय प्लॅनिंग असतील यावर देखील आपण दुसरा व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि राणादादा पुन्हा जिंकून येतील, कशाच्या बळावर येतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.